आपण गोड भातासाठी हे साहित्य घेतलेले आहे. आपण घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गूळ, थोडेसे तूप, थोडेसे किसलेलं खोबरं, तूप टाकून घेऊ. छानपैकी कुकर गरम झालेला आहे. तूप टाकून घेत आहे. छानपैकी तूप झाल्यानंतर आपण त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे टाकून घेऊ. खोबऱ्याचे तुकडे टाकल्याने छान लागते आणि मस्त ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे. लालसर, जितके लालसर झाले तितके छान लागते चवीला. छानपैकी परतून घेऊ. आपले छानपैकी झालेले आहे परतून. आता आपण त्याच्यात थोडेसे खोबरं किसलेलं टाकून घेऊ. आपले छानपैकी परतून झालेले आहे. आपण त्याच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊ. छानपैकी परतून घेऊ. तुम्हाला किती आवश्यकता आहे, तुमच्या तांदळाला किती पाणी लागते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. छानपैकी आता त्याच्यात थोडीसं खोबरा किस आणि विलायची टाकून घेऊ. 2-3 मिनिटं असंच राहू देऊ. माझं कुकर थोडंसं तिरकस बसलेलं आहे, मी सरळ करत आहे. आता आपण त्याच्यात आपलं 2-3 मिनिटं झालेले आहे. आपण आता त्याच्यात गूळ टाकून घेऊ. तुम्हाला किती आवडते गोड त्यानुसार तुम्ही गूळ टाकू शकता. छानपैकी गूळ पूर्ण टाकून घेऊ. आता एकदा परतून घेऊ. छानपैकी परतून घेऊ. छानपैकी एक उकळी आली का मग आपण त्याच्यात धुतलेले तांदूळ टाकून घेऊ. छानपैकी आपली 1-2 उकळी आलेले आहे. आपण पूर्ण धुतलेले 2-3 पाण्याने ते तांदूळ टाकून घेऊ. पूर्ण तांदूळ टाकून घेऊ. 2-3 मिनिटं असे शिजू देऊ. मग आपण कुकर लावून घेऊ आणि 2 शिट्या काढून घेऊ. पूर्ण तांदूळ टाकलेले आहे. 2-3 मिनिटं झालेले आहे. मी कुकर लावलेले आहे. 2 शिट्या काढून घेतलेल्या आहे. 2 शिट्या झालेल्या आहे. आता मी सर्व करत आहे. कसा वाटला माझा हा गोड भात? नक्की आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा भात झालेला आहे. धन्यवाद.